तर तुमची सुरुवात कशी झाली होती आणि तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळालात मला ते सांगा. याच्यामध्ये पहिलं कसं आहे ना की सर, आपण ज्यावेळी धक्के खातो, जसं की मी जयंती काथाडी मॅडमचं एक्झाम्पल देईल की त्यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की मी फॉरेनला गेलो, आम्ही सेट झालो तिथं कामासाठी आणि आम्हाला मराठी जेवण नाही मिळालं. पूर्ण ब्रह्मच्या फाउंडर आम्हाला आपलं साधं जेवण, वरण भात नाही मिळाला, म्हणजे असं प्लेनमध्ये पण नाही अवेलेबल, कुठेच अवेलेबल नाही. तर आपण म्हणतो ना की म्हणजे आग लागली असं त्या बोलतात. आणि मग तिथून सुरुवात झाली त्या जर्नीची. खरं तर माझ्या केसमध्ये मी MIT इंजिनियर असूनही पहिले 3 वर्ष मला खूप स्ट्रगल करावं लागलं पहिल्या IT जॉबसाठी. आणि ते स्ट्रगल हेच होतं की आपण जसं खेड्यागावातून शहरात येतो, खूप आशा घेऊन येतो, आपण लाईक कन्सल्टन्सीला पैसे भरतो आणि ते ज्यावेळेस खरंच व्हायला गेलेले असं दिसतात. आणि ते असू नये, एका दुसरा कॉल मिळतोय सर, देत नाही असं नाही, पण ज्यावेळेस जाऊन हे कळतं ना की आपल्यामध्ये दम नाहीये, आपल्याला ते येत नाही, यार आपल्याला येत असतं तर आपलं काम झालं असतं, खूप वाईट वाटतं. बरोबर. तर मी हा विचार केला की हे जर माझ्यासोबत घडतंय ना तर आपल्या महाराष्ट्रातल्या खूप लोकांसोबत घडतंय. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक मोमेंट असाही येतो की जाऊ दे, राहू द्या, गावाकडे जाऊन शेती केलेली बरी. पण मी ठरवलं नाही, हे नाही. कारण जर आपल्याला खरंच एखाद्याला यशस्वी बनवायचं आहे ना तर त्याला पहिली गोष्ट कॉन्फिडन्स द्यायला लागतो की आपण कॉन्फिडन्स दिला तर तो एंडिंगपर्यंत एफर्ट टाकतो, ही पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट, जर ट्रेनर प्रॉपरली दिले गेले तर का नाही कोडिंग येऊ शकत.